नांदेडमध्ये आज दिव्यांग संघटनेतर्फे मोठं आंदोलन छेडण्यात आलं। बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांमुळे खऱ्या दिव्यांगांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेसमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। नांदेड जिल्हा परिषद समोर दिव्यांग संघटनेने आज तीव्र आंदोलन छेडलं। शासकीय नोकऱ्यांमध्ये बोगस दिव्यांग दाखवून अनेक जण नोकऱ्या मिळवत आहेत, तर खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळत नाही। या आरोपांमुळे संतापलेल्या संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्ता रोको केला। संघटनेचा ठाम आरोप, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे दिली गेली आहेत। अशा लोकांवर तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करावेत। खऱ्या दिव्यांगांचा हक्क हिरावून घेणाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी। रस्ता रोकोमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना समजूत काढण्याचा प्रयत्न केला। प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू करण्याची मागणी संघटनेने केली आहे। दिव्यांगांच्या न्यायासाठी सुरू केलेल्या या आंदोलनाला प्रशासन कोणती तत्काळ पावले उचलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आज 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन। आज दिव्यांगासाठी सण हा उत्सवाचा सण आहे, परंतु आज जागतिक दिव्यांग दिनीच सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हा परिषद नांदेड महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर महा एल्गार मोर्चाच्या रूपामध्ये यावं लागले। याला एकमेव कारणीभूत म्हणजे शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीन धोरणाविरुद्धचा हा आक्रोश मोर्चा आहे। आपण पाहतो आमदार निधी, खासदार निधी, स्थानिक स्वराज्य संस्थांकडला निधी, नागरी स्वराज्य संस्थांकडला निधी असेल, हा निधी दिव्यांगावर खर्च केला जात नाही। शासन निर्णय निर्गमित केली जातात, परंतु त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही। याच्या निषेधार्थ आज हा आक्रोश मोर्चा काढावा लागला। आज आमदार खासदारांच्या घरावर निधी खर्च करण्यासाठी आक्रोश मोर्चा काढावा लागला। अर्धनग्न अवस्थेमध्ये भीक मागू आंदोलन करावं लागलं। प्रत्येक आमदार खासदारांनी, माजी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही हा निधी खर्च करू, परंतु कुठल्या आमदार खासदारांनी, माजी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही। म्हणून आज आमचा हा रोष आहे। दिव्यांगांना अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेची शिधापत्रिका असेल किंवा घरकुल असेल, याच्या व्यतिरिक्त नांदेड जिल्हा हा महाराष्ट्रातील असा जिल्हा आहे की या जिल्ह्यामध्ये 75 दिव्यांग शाळा आहेत। या 75 दिव्यांग शाळा हा दिव्यांग शाळा संहिता 2018 नुसार चालत नाहीत। मुख्याध्यापकाचा मुलगा, सून, एकाच घरातले 4-4, 6-6 जण याच्यामध्ये शाळेमध्ये भरती करून घेतले। आज आपण पाहतो नांदेड जिल्ह्यासह भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध अशी मालपाणी शाळा, मालपाणी मुकबधीर जी शाळा आहे मगनपुऱ्यामध्ये, तिथे 8वी 9वी 10वीच्या मुकबधीर विद्यार्थ्यांना माझ्या तिथे शिक्षक नाही आहे। विशेष शिक्षक तिथे अवेलेबल नसल्यामुळे माझ्या त्या दिव्यांग विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते। तिथला जो मुनिमा आहे तिथे प्रशासक म्हणून तो पाहतो, संस्था चालकाला कुठलं माहीत नाही, कुठे विशेष शिक्षक तिथे उपस्थित नाहीत। त्यामुळे माझ्या जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते। आमचा मग थेट असा संशय आहे की जर एवढी प्रसिद्ध मालपाणी शाळेत जर असा गैरप्रकार असेल, कुठलाही मुख्याध्यापक असेल, लिपिक असेल, क्लार्क क्लास 4 असेल किंवा तो प्रशासक असेल, ते जर असे जर भ्रष्ट गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतील तर नांदेड जिल्ह्यातल्या इतर 74 शाळा या दिव्यांग शाळा संहिता 2018 नुसार चालत नाहीत असं आम्ही म्हणून आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाब विचारण्यासाठी आलो। कारण जिल्हा परिषदेमध्ये असे अनेक विभाग आहेत ज्याच्याकडे दिव्यांगाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत। आज मुख्य कार्यकारी अधिकारी इथे नव्हते, आम्ही तिथे जाण्यासाठी गेलो असता गेट तिथे बंद केलं। गेट बंद केल्यामुळे आम्ही तिथे विनंती केली, परंतु गेट काढलं नसल्यामुळे आम्ही आज इथे रस्ता रोको करत आहे। आणि या रस्ता रोको जोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी येणार नाही तोपर्यंत हा रस्ता रोको आंदोलन आमचं सुरू राहणार। यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय आम्ही इथून आता जेल भरो असेल किंवा कुठलंही असेल, आम्ही आजपासून माघार घेणार नाही असा आम्ही ठाम निर्णय घेऊन आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। धन्यवाद। आज जागतिक दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यामध्ये आपण क्रांती संघटनेचा प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्यामार्फत जागतिक दिनानिमित्त आक्रोश मोर्चा काढलेला आहे जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिस यांच्यामध्ये। कारण का आज अपंगाचा जागतिक दिन आहे, कारण का अपंग आज उपाशी मरत आहे। टायमाला त्याला पेमेंट भेटत नाही। एका तारखेला अजित पवार म्हणत आहेत की महिन्याला 5 तारखेला पेमेंट टाकतो, कारण ते पेमेंट चालेल 15 तारखेला, 20 तारखेला, 25 तारखेला। या महिन्याची नोव्हेंबरची पेमेंट आज 25 तारखेला पडली आणि आता डिसेंबरचा महिना आलेला आहे, 5 तारखेला पडायचं ते आता 20 तारखेच्या समोर लाडक्या बहिणीचा पेमेंट टायमाला टाकत आहेत आणि दिव्यांगाचा पेमेंट जे आहे ते उशिरा करीत आहे। यासाठी दिव्यांग आज उपाशी मरत आहे। त्यासाठी या म्हणून जागतिक दिनानिमित्त आमचा आक्रोश आंदोलन प्रहार जनशक्ती हम सब दिव्यांग होने का गम नहीं, दिव्यांग होने का गम नहीं, उसका भाग्य हक्काचा हम सब
हम सब